आई साहेब, आज खेळताना तानाजी आणि यसाजीने कमाल केली. हो का? काय केलं त्यांनी? आम्ही डोंगर चढायची शर्यत लावली होती. माझा पाय घसरला, पण या दोघांनी क्षणात आपला हात पुढे केला आणि मला सावरलं. बरं, मग त्यांनी काय केलं? बरं, मग तुम्हाला काय वाटलं? आई साहेब, हे मित्र माझ्यासाठी जीव द्यायलाही तयार आहेत, पण हे साधे कष्टकरी शेतकरी आहेत. त्यांच्याकडे ना तलवार आहे ना घोडा. शुभा, स्वराज्याला तलवारीपेक्षा जास्त एकनिष्ठ काळजांची गरज आहे. काळजांची? पण मासाहेब, नुसत्या काळजावर युद्ध कसं जिंकणार? बघा, या मातीच्या माणसाच्या मनात स्वाभिमानाची ठेंगी पडली ना, की मग त्यांना तलवारीची गरज नसते. ते स्वतःच ढालवरून उभं राहतात. म्हणजे हे सारे मावळेच माझे खरे सैन्य आहे. हो, जो राजा आपल्या मावळ्यांना भावाप्रमाणे जपतो, तो त्याचे मावळे त्या राजासाठी मरणालाही हसत सामोरे जातात. समजलं मासाहेब, मी या मावळ्यांचा राजा नाही तर यांचा सोबती होईल. शाबास. जेव्हा तुम्ही त्यांच्या खांद्यावर हात ठेवून उभं राहाल, तेव्हा ते फक्त तुमचे मित्र नसतील, तर स्वराज्याचे अभेद्य गडकोट होतील. आता मी या मावळ्यांच्या साथीने स्वराज्याचं तोरण बांधेन. साहेब, आपण सगळे मिळून हा सह्याद्री दणाणून सोडू. हेच ते संघटन शुभा. शुभा, ही माणसं जोडण्याची कलाच तुम्हाला रयतेचा राजा बनवेल. तुमची ही मैत्रीच उद्या स्वराज्याचं सामर्थ्य ठरेल. धन्यवाद.